अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी लेकीची शेवटची आठवण, कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। महाराष्ट्र झोपेतून उठून आपल्या कामाला निघण्याची तयारी करत असतानाच एखाद्या मोठ्या स्फोटाचा आवाज कानात यावा अशी बातमी येऊन धडकली। बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झालेला आहे। अजित पवार यांच्यासह विमानातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। दिलदार, दिलखुलास, विजनरी आणि तेवढेच मिश्किल दादा नेतृत्वाच्या अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला आहे। अजित पवारांसमवेत या विमानात 2 पायलट, 1 क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे। त्यामध्ये पिंकी माळी या तरुण क्रू मेंबर युवतीचा मृत्यू झाला आहे। तिच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। यावेळी तिच्या कुटुंबियांनी आपल्या लेकीची शेवटची आठवण सांगितली। अजित पवार यांच्यासह विमानात क्रू मेंबर असलेल्या पिंकी माळी या तरुणीचा देखील अपघातात मृत्यू झाला आहे। विमानात क्रू मेंबर असणारी पिंकी दररोज आपल्या कुटुंबियांना आवर्जून मेसेज करायची, त्यांच्याशी फोनवर बोलायची। पण आज तिने जेव्हा काही प्रतिसाद दिला नाही तेव्हाच कुटुंबियांना भीती वाटायला लागली आणि त्यांची भीती खरी ठरली। पिंकीचे वडील स्वतः राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते। काही दिवसांपूर्वी पिंकीने आपल्या वडिलांचं आणि अजित पवारांशी बोलणं करून देणार होती, पण त्यावेळी वडिलांनी फोन न उचलल्याने बोलणं होऊ शकलं नव्हतं। पुन्हा आजच्या प्रवासात पिंकी अजित पवारांशी वडिलांचं बोलणं करून देणार होती, पण त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं। अजित पवार यांच्यासह पिंकीचाही दुर्दैवी अंत झाला आहे। पिंकीचे पूर्ण नाव हे कर्तू शिवकुमार माळी असून ती मुंबईत राहत होती। शिवकुमार माली, माझी मुलगी पिंकी शिवकुमार माली काल मला फोन करून सांगितले की पप्पा मी अजितदादा पवार बरोबर बारामतीला जाणार आहे आणि तिकडनं मी नांदेडला जाईन, त्यांना ड्रॉप केला की हे शेवटचे शब्द होते। या आठवड्यामध्ये लागोपाठ ही 4थी वेळ होती अजितदादा बरोबर तिचे प्रवास। प्रायव्हेट चार्टेड फ्लाईटमध्ये एअर होस्टेस होती। 3 वर्ष ती इंडियन एअरलाइन्स एअरपोर्ट होती, तिकडनं मग ही प्रायव्हेटमध्ये झाली। आज किती वाजता निघाली वगैरे थोडं सविस्तर? सकाळी गेली होती आणि असा होईल मग जेव्हा टीव्ही लावला तर फ्लाईट क्रॅश झाला करून असा समजला अजितदादाचा, तर आमचे हातपाय सुजायला लागले। मग नंतर टीव्हीला ब्रेकिंग न्यूज मध्ये पिंकी माली दाखवला तेव्हा एकदम आम्ही कन्फर्मच झालो। पण त्याच्या आधी काय तुम्हाला फोन आला का आज सकाळी? बसायच्या आधी नाही, कालचंच बोलणं होतं की आज जाणार आहे करून। आम्ही टीव्ही लावल्यानंतर आम्हाला किती वर्षाचे होते त्या? 29 वय होता, 12वी पास होती आणि इंग्लिश मीडियमनी लग्न झाला होता। त्यांचे मिस्टर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मॅनेजर आहे पुण्याला आणि ती आपला भावाला एकमेव मुलगा आहे माझा, ते पायलट बनवणार म्हणून ही तिची स्वप्न होता। असं ती बघितली होती की पप्पा मैं करेगी करके। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।